देशात लगीन सराई आली की फूल विक्रेत्यांसाठी कमाईचे दिवस असतात. मात्र इंडिगो एअरलाइन्सनं गोंधळ घातला आणि त्यामुळं पुण्यातल्या मावळ तालुक्यातील आबासाहेब आळगड्डे यांना मोठं नुकसान झेलावं लागलंय. मावळ तालुक्यात त्यांचं 8 एकर क्षेत्रावरती ही गुलाब शेती आहे. रोज ते 2000 फुलं विमानानं परराज्यात आणि परदेशात सुद्धा निर्यात करायचे. परंतु या इंडिगो एअरलाइन्सनं जो गोंधळ घातला त्यामुळे कसा फटका त्यांना बसला आपण जाणून घेऊयात. काय झालंय? मी आबासाहेब आळगड्डे, मावळ तालुक्यामध्ये माझे 8 एकर क्षेत्रावरती हरितगृहामध्ये गुलाब शेतीची लागवड केलेली आहे. माझं रोजचं प्रोडक्शन 8000 स्टेम्स आहेत. त्यापैकी 2000 स्टेम विमानाने मी दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी यांना पाठवत होतो. परंतु गेल्या 4 ते 5 दिवसापासून इंडिगो एअरलाईनच्या डिस्टर्बन्समुळे माझे बॉक्स पुणे एअरपोर्टला पडून आहेत. पर डे साधारणतः 40,000 रुपये नुकसान होत आहे आणि 5 दिवसाचं कॅल्क्युलेट केलं तर 2 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. आणि सडनली ते एअरपोर्टचे डिस्टर्बन्स, इंडिगो एअरलाईनच्या डिस्टर्बन्समुळे रेट पण आमचे 50% आले. 50% आले, तेही नुकसान होतं. क्युम्युलेटिव्ह जर नुकसान पाहिलं गेलं तर 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान 5 दिवसामध्ये झालेलं आहे. बरोबर. एकट्या याच शेतकऱ्याला असं झालंय असं नाही, तर आत्ता आपल्यासोबत ट्रेडिंग करणारे आहेत. काय झालंय नेमकं मावळ तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांबद्दल? किती शेतकरी आहेत आणि किती नुकसान झालेलं आहे? मी आमची फ्रेशलाईन फ्लोरिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड अशी एक फर्म आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्ही पण आम्ही करतो आणि डोमेस्टिकमध्ये खूप मोठं मार्केट आहे आमचं. तर त्या पूर्ण मार्केटमध्ये आम्ही लखनौ, गुवाहाटी, वाराणसी आणि दिल्ली आणि इकडे कोलकाता आणि बागडोगरा असे पूर्ण ऑल इंडियामध्ये आमचा मार्केट असल्यामुळे पूर्ण माल आमचा 5 दिवस झाले एअरपोर्टलाच पडून आहे. रोज किती फुलं तुम्ही या ठिकाणी विमानानं पाठवायची? रोज आमचे कमीत कमी पूर्ण मावळामधून 1,80,000 ते 2 लाख फुलं पूर्ण विमानाने जातात आणि परदेशात पण आमचे कमीत कमी 40,000 ते 50,000 पर वीकली फुलं जातात. तर ते पण पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण माल आता सध्या तरी अर्धा माल आमचा एअरपोर्टला पडून आहे. तर त्याच्यामुळे तो पोहोचलाच नाही अजून. तरी आमचे कस्टमर आम्हाला आत्ता पण येणारी ऑर्डर पण कॅन्सल केली आणि या फुलांचे पण किती दर मिळतील आम्हाला हे अजून माहीत नाहीये. तरी नुकसान झालं असेल सगळं 5 दिवसामध्ये? 5 दिवसामध्ये कमीत कमी रोजचं 40 ते 50 लाखाचं नुकसान आहे आणि 5 दिवसाचं 1.5 ते 2 करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण शेतकऱ्याचं मावळामधून. हे मावळ तालुक्यात झालं. अख्ख्या देशभरात काय झालंय हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत इंडियन फ्लोरिकल्चर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आत्ता आपल्यासोबत. पूरा देश में क्या हुआ होगा? सी अभी भारत का जो फ्लोरिकल्चर है ये एक्सपोर्ट ओरिएंटेड यूनिट्स से शुरू हुआ था. जब हम भारतीय ग्रोअर्स पूरा 70% से ऊपर एक्सपोर्ट करता था और 30% भारतीय मार्केट में बेचता था. पर पिछले 5 सालों से ये जो ट्रेंड है वो डोमेस्टिक मार्केट करीब 80% हो गया है और 20% एक्सपोर्ट हो गया है, क्योंकि डोमेस्टिक डिमांड बढ़ती जा रही है कोविड के बाद से. तो अभी पूरे भारत का अगर हम एवरेज निकालेंगे दिल्ली का तो करीब 40 लाख फूल पूरे भारत में बेंगलोर और पुणे मेन रीजन से निकलता है और उसका करीब 20 से 25% डोमेस्टिक मार्केट में बाय एयर ही जाता है. और यही जो मेन सेगमेंट है वो इंडिगो के कारण ये जो हुआ है, अफेक्ट हुआ है. और फ्लावर्स जितना लेट पहुंचेगा कस्टमर के पास उतना ही फ्लावर की वैल्यू डाउन होती है, क्योंकि उसकी वाज लाइफ 8 से 10 दिन और कुछ फूलों की 12 से 15 दिन तक रहती है. तो आपने अगर अपना मूल्यवान समय सिर्फ एयरपोर्ट के लॉकजाम में निकल गया तो उसकी फिर सर्विस कम होती है. 5 दिन में क्या लॉस हुआ होगा पूरे देश का अपने? हाँ, तो पूरे देश में अगर आप ऑन एन एवरेज देखेंगे तो 10 लाख फूल, जो कि अभी एवरेज 20 रुपये चल रहा है, जो कि करीब 2 करोड़ पर डे का टर्नओवर हो सकता था, हो रहा था, वो रुक गया है. और मतलब 10 करोड़ का ये हो गया 5 दिन में? हाँ, आराम से 10 करोड़ से ऊपर ही हुआ है, कम नहीं. और लॉसेस इसलिए हो गए क्योंकि अगर फ्लावर्स एयरपोर्ट पे ज़्यादा समय रुक गया तो उसकी वैल्यू 0 होती है, क्योंकि वो फूल कोई खरीदेगा नहीं. तो वो एक हैवी लॉस हुआ है, जो कि दोनों को, एज ए ग्रोअर और एज ए बायर, दोनों को ये 50-50 शेयर करना पड़ता है. लेकिन बायर रिफ्यूज़ करता है तो वो भी किसान के ऊपर ही आता है. तो ये एक बहुत बड़ा लॉस है. और हाँ, खास यही लॉस हुए. और उसके बाद रेट कम हो गए, क्योंकि कस्टमर्स को अभी यहाँ से फूल नहीं मिलने वाला है, ये पक्का हो गया. तो यहाँ जो वॉल्यूम आ रहा है उसको इन्हें दूसरे कस्टमर को देना पड़ रहा है.
तो दूसरे कस्टमर अभी वो रेट नहीं दे पा रहे हैं। वो बोल रहे हैं कि भैया आपको 400 की जगह हम 200 देंगे, 250 देंगे, 300 देंगे। तो किसान के लिए अभी एक ये विडंबना है। तर विमानतळावरती फुलं पडून राहणं आणि त्यानंतर दर ढासळणं यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. साधारण 5 दिवसामध्ये देशभरातील या शेतकऱ्यांना 10 कोटीहून अधिकचं नुकसान झेलावं लागलेलं आहे. त्यामुळं आता इंडिगो विमान सेवेनं जो गोंधळ घातलाय त्यातून या ज्या शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे, यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नेमकं भरून कोण देणार, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.